आम्हाला येऊ दे. आम्हाला येऊ दे. मग काय आम्ही काय काय नाही म्हणजे? काय आम्ही आमचं काम फिमताय ना चाललेला स्वतः निघा म्हणजे तू काय शहाणा झाला काय जास्त शहाणा नाही. मग डोळे आहेत ना. डोळे नाही तर काय अंधळे काय आम्ही मग माझे तर फाडून पाण्या भेटतं ना इथं वाचा चाललेलं आहे. काय बाबू कुत्र्यापासून सावधान राहा. अरे कुत्रा आहे ना एवढा मोठा आत पाळल्याला कशाला कुत्रा पासून सावधान राहा. चल कळले सांगा त्या आडाण्याला चाललेलं आहे. त्याला जाऊ काय द्या. म्हणू नको. का अरे आपल्यालाच कुत्र समजेल डेपुटीने आता. कोणी आपल्याला हा सूचना जाल्या आणि श्याम्या यांना घरात येण्यास बंदी आहे हुकुमावरून डेपुटी घ्या आता. अरे काय काय नाही केलंय माणसाठी आपण आणि आपल्याला घरात बंदी. आयला त्या दिवशी गटर उपशिली तरी दया येत नाही रे माणसाला. नाही रे भाऊ हे राजकारणी लोक असेच असतात. काम झालं हे हाकलून देते. चल झालं आता काय चला. काय खरं नाही झालं तुला सांगतो आयुष्य. कोणासाठी किती कर काही कर हा दिवस पाहिजे जगायलाच नव्हतं पाहिजे तुला सांगतो आपण. बेकार झाली सगळी गाव. हा अरे बाबा काय झालं मायाकडून काय झालं माया पैसे काय सांगा तुम्ही मी काय केलं तुम्हाला. नाही हो सदा भाऊ तुम्हाला नाही काय म्हणलो आम्ही काय आता आमच्याच नशिबाला दोष देतो. तुमचं नशीब तसं आहे. ही लायकी झाल्या डायरेक्ट. अरे 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 जे नाही ते केलं राव त्या माणसासाठी श्याम्या. अरे जे काय नाही नाही केलं ते. काय नाही केलं म्हण. अरे माझी बायको मला घरात येऊन देत नव्हती त्या माणसामुळं. कोण माणूस कोण बायको कोणासाठी केलं. हा जीव द्या वाटतोय दोघांना. आतापर्यंत जीव लावला मी त्या माणसाला. अरे पण कोणत्या माणसाला त्या माणूस त्या माणसापायी आपण या देव माणसाला सगळं नावं ठेवलं रे. गावात काय काय बोललो नाही आपण या माणसाला. या माणसाबद्दल आपण कारस्थाने केले मोर्चे काढले या माणसाचे. मग यो माणूस चांगला रे लाखपटीने चांगला त्या माणसापेक्षा. त्या माणसाने आपलं दारव इज्जत काढाव दारव. अरे अरे साधा भाऊ सारखा माणूस नाही. तू सांगत होता ना लय सोन्यासारखा माणूस आहे म्हणून. मला काय माहिती झालंय काही सांगता का नाही का कवर हो चालू सदा भाऊ डेपुटी दारव पाठी लावली हा. काय? की सूचना श्याम्या झाल्या यांना घरात येण्यास बंदी. आदेशावरून डेपुटी नाव खाली इतकी अहो. अरे तुम्ही डावे उजवे ना त्यांचे. तुम्ही अख्ख्या निवडणुकात रातचा दिवस केला ना त्यांच्यासाठी. आमचा काटा करून टाकला आमच्या खुपसून टाकला आमच्या डोक्यात कंजीर. पाठीत सुरा खुपसला झाल्या आपला. अरे कधी विचार नाही केला घरादाराचा विचार नाही केला. सत्रांच्या उचलायच्या भरू नको खुर्च्यात लावायच्या भरू नको कुठं जायचं भरू नको मोर्चे भरू नको. अरे मतदानासाठी ते किती हिंडलो येड्या. नसेल लावला तुमच्या वाचण्यात काहीतरी चूक भूल झाली असं. नाही नाही सदा भाऊ तुम्ही वाचाय आम्ही वाचता नसणार. चला अरे येडाय का तू. मी वाचले दडदडीत झाल्या आणि श्याम्या यांना घरात येण्यास बंदी. तुला वाटतं नाही अरे श्याम्या आपलं तुम्ही म्हणजे वाचत तुला अजूनही मी त्या माणसाचा विश्वास आहे अजून. त्या माणसाचा मला विश्वास नाही. अरे मी आहे ना बोर्ड बघितलेले होते कुत्र्यांपासून सावध पण माणसाच्या नावाचे असे ना बोर्ड बघितले. कुत्र्यापेक्षा इज्जत खाली लेखली. अरे 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 नक्की मला बघू द्या. मग कसं आहे डोळ्यात आणि कानात तुम्ही सांगतात कान ऐकतीत पण डोळ्याने बघित नाही. 4 बोटाचा अंतर बघा तुम्ही बघू बघा द्या मला. अख्खं गाव पाहते तुम्ही बघितले काय होणार नाही, नाही, बघावंच लागेल गावात मला. इज्जत नाही राहिली. या सदा भाऊ या तुम्ही. वाचा सदा भाऊ वाचा. अरे बोर्ड गेला वाचा. कुठं वाचायला सरक बाजूला हेच बोर्ड झाकून ठेवला येणी. कोपऱ्यात लावला बोर्ड. आईला मध्ये लावायला पाहिजे होता त्यांनी आहे ना. अरे काय इज्जत घेतली राव तुमची. उभ्या उभ्या तुम्हाला गोडा लावला डेपुटीने. हा मी पुण्याला जातो ना कधी मध्ये पाहुण्या रावळ्यांकडे तर असं जाताना बंगले बघत जात असतो. तिथं लिहिलेलं असतं सावधान कुत्र्यापासून सावधान. आतमध्ये असतं गेटच्या आत कुत्रं. इथं तुम्हाला गेटच्या बाहेरच ठेवले. कुत्र्यापेक्षा कमी किंमत दिली गड्या डेपुटीने. हे तुम्ही आज का मग फोटो काढून घ्या. सदा भाऊ तुम्हाला फोटोचा बोर्ड आहे. फोटो काढून घ्या पुरावा कसे वागलेत निवडणुकीत तुम्हाला समजत नाही. हा काढून घ्या एक फोटो. आज हात लावा सदा भाऊ. नाही नाही हे इथं बंदीवर असते तो बोट निघाला का चांगला पोस्टर करावं लागेल आपल्याला एखादी वेळ पडली तर. ओके हा काढला ना. आता ह्या बोर्डला काही करू नका पण एक लक्षात ठेवा तुम्ही
इथून पुढे आहे ना अशा माणसाच्या मागे राहू नका, काही उपयोग नाही. मी असतो ना सरपंच डेपुटी, घर असं एकदम गेट तर नसतंच, घराला सुद्धा दरवाजा नसता, 7-8 उघडा असते 24 घंटे. आता तुमचं आहे ना इथं तर गेली, एकदा माणसाची पत ढळली, त्याचा एकदा सिबिल खराब झाला का कोणती बँक त्याला दारात उभी करीत नाही. आता सुगंधाकडे तुम्ही गेले का ती बी एखाद्या डेप्युटीचं बोर्ड बघून ती लावीन. ज्याला श्याम्या यांना माझ्या घरात परवानगी नाही. अय्यो. उद्या आबाकडे गेले, आबांना तर लेफ्ट राईटच आहे, ते लेफ्ट राईट A+ आहेत आणि तुम्ही C+ मध्ये होते, लेफ्ट राईट होते तुम्ही पण C खाली होते, त्याच्यामुळे त्यांनी बरोबर तुमचं बोर्ड लावलंय. काय काय नाही केलं या डेप्युटीसाठी. झाले आपण रात्रंदिवस काम केले, पडून ते काम केले, कधी विचार नाही केला, संसार थोडीच मिळवला आपण. त्या माणसाने आपली अशी इज्जत काढली, गावात फिरायची लायकी नाही ठेवली आपली. अरे या सदा भला माणूस याच्या विरोधात बोलायला लावला आपल्याला, गावात मत फिरायला लावली रात्री 12-12 वाजता. तोच माणूस चांगला निघाला, तोच माणूस चांगला आहे. सोन्यासारखा माणूस आहे. फाडून टाकू बोर्ड. फाडू नको आपण हात नाही लावायचा त्याला. पोलीस येतील. पोलिस नाही, त्यांनाच गावात सांगा मी 10 जणाला, ह्यो माणूस जे रात्रीचं अपरात्री कामाला आले त्यांचं नाही तर तुमचं काय फोटो त्याच्या करताच काढून ठेवलेला आहे मी. आता तुम्ही काळजी घ्या, कुत्र्यावणी लोक तुम्हाला भेऊ शकते. डेप्युटीनीच लिहिलाय बोर्ड म्हणले, लोक म्हणते काय झालं असं, यांना घरात प्रवेश बंदी. त्याच्यामुळं तुम्ही गावात जाताना जपून जा रे. एखाद्या वेळेस लोक तुम्हाला कुत्रे म्हणून दगडे सुद्धा आणायला घ्यायचे नाही. जरा नीट जा, इकडे तिकडे नीट बघा, जर का असेल तिरकं येईल काप येईल. चला भाऊया तुम्ही आता. हा आपण आहे ना हा येतो मग. सुगंधा करतो आपण, तिने बोर्ड लावला काय ते पाहू ना. झाल्या बघ रे, कुठं लावलाय बोर्ड, कुठं लावलाय बघ ना. आहे का? नाही ना, कुठे दिसणार आहे काही नाही ना. हो तुम्ही काय करताय, माझ्या तर काय उचक पाचक करताय. बोर्ड कुठं लावलाय बोर्ड? कशाचं बोर्ड? आमच्या नावाचा बोर्ड. माझ्या नवऱ्याने एवढा खर्च करून घर बांधलं का तुमचे बोर्ड लावायला, आणि माझ्या घराला तुमच्या कशाला बोर्ड लावू मी? नाही लावला ना बोर्ड. काय चाललंय, काय बडबड चालली बोर्ड बिर्ड? बरं झालं वाचलो हो. हा ना. ए तू असा बोर्ड नाही लावायचा ना. अहो पण कोणता बोर्ड, कशाचा बोर्ड? डेप्युटीने गेटवर लावला त्यांच्या. काय लावला? सूचना लिहिली त्यांनी, जाल्या श्याम्याला घरात येण्यास बंदी म्हणून. बंदी. अहो तुम्हाला दोघाला वाचता नसणार, ते कुत्र्यासाठी लिहिलं असून त्यांची त्याला कुत्रे येतात आता म्हणून. नाही ना, आता कुत्र्याला काय वाचता येतं का की कुत्र्यापासून सावधान म्हणून. कुत्रा हात असल्यावर मग लावतेत बोर्ड लोक. अयो डेप्युटीने असं बोर्ड लावला होय? आम्ही एवढं करतो त्यांच्यासाठी, काय काय नाही रात्रंदिवस पडतो, आणि त्यांनी कुशाला आम्हाला घरात बंदी केली. आम्ही एवढे वाईट वागतो का सुगंध, सांग बरं तुम्हाला. तुम्ही एवढे चांगले पण वागत नाही ना हो कोणासोबत. आम्ही काय केलं आम्ही काय? अहो तुम्ही त्या डेप्युटीला बी किती परेशान करता म्हणून लावला असन. नाही हो, आम्ही कुठे परेशान करतो, सगळं काम ऐकतो त्यांचे. आम्ही कोणाला काही दगड मारले का कधी वाईट ते बोलतो? मारले तरी जखमा भरता, पण तुम्ही इतके तांडता का त्यांना गल्लो गल्ली पळवत राहता कशाला पण. नाही सुगंधा, तुला कधी त्रास दिला का आम्ही, सांग बरं. अगं बाई अगं, काय एवढं तोडं करून विचारले, कधी त्रास दिला कधी नाही दिला ते विचारा. नशीब माझ्यासारखी म्हणून या गावात टिकली नाही, एखादी निघून गेली असते नवऱ्या माग. आता ही बी लावीन बोर्ड उद्यापासून आपल्याला. बोर्ड बिड लावायला एवढा खर्च करायला रिकामी नेहमी कोण लिहिच बसन. ते 5 रुपयाचा पेपर आणला, मार्कर आणा, आणखी 50-50 रुपये खर्च, त्यापेक्षा रस्त्यावरून म्हणतात निघा रे इथून. अयो बघ, झाल्या इज्जत नाही राहिली, झाल्या आपली. चल काय करा नाही, गावात राहणं मुश्किल झालं आपलं या डेपुटीने. तुला सांगतो, लक्षात ठेव, इथून पुढं कोणाचं ऐकायचं नाही, कोणाचं काही नाही, आपण आपलं राहायचं जागायचं भाऊ. तुला सांगतो. हा त्यापेक्षा सुधारलं तर बरं नाही व्हायचं का? जाऊ दे, जा. राम राम. राम राम. तुमचीच भेट घेणार होतो. हो तुमचं तर अवघड झालं आता. त्या दिल्लीच्या अकबर रोड सारखं झालं. मंत्र्यांचे बंगले तिथं, त्याच्या बंगल्या पुढं पाट्या, हे मिनिस्टरी, इथं यांनी येऊ नये, इथं हॉर्न वाजू नये. तुमच्या बंगल्यावर तर मोठ्या पाट्या लागल्या आता. काय झालं, कोणची पाठी लागली? माहित नाही, करून काय सवरून म्हणतोय? नामा निराळा, नावातच नाम आहे तुमच्या, ते नामदेव नाही, हे नाम निराळा आहे. यांनी बोर्ड लावलो आहे. कोणचा बोर्ड, मला काहीच समजा. काय म्हणतो बोर्ड? लाईट
लेफ्ट, डावे, उजवे, ज्येष्ठ, कनिष्ठ सगळे तुमचे निवडणूक हँडल करणारे तुमचे जिवलग कार्यकर्ते श्यामराव आणि जालिंदर. श्यामेन जाल्याला घरात प्रवेश बंदी हुकमावरून डेप्युटी. इंग्रजी भारी तुमचं अर्धा यो आणि उकारून टी. आम्ही लिहिलं असतं डेप्युटी. काय मला काहीच कळणार नेमकं काय झालंय, कोण लिहिलंय, कोणी बोर्ड लावलाय? तुम्हाला काहीच माहित नाही. पाहिलं पण डेप्युटी तुमचं एक आहे ना मला स्वभाव लय आवडतो. सगळं करायचं दाखवायचं नाही. सगळा बोर्ड लावायचा. सगळे गाव वाचून गेले पण मी आता मला तर काय माहितच नाही. बोला ना. खरंच माहित नाही. मी सकाळी आता घरून आलोय, मला खरंच माहित नाही कसला बोर्ड लावला. घरून आले तर मग घराच्या दाराला तुमचे बोर्ड येतो. श्याम्याला प्रवेश बंदी डेप्युटी हुकमावरून. जर तुम्ही चाष्टा करीत असले ना बघा, मी परत मागे रिटर्न येईन तुमच्याकडे. हा अहो माघारी रिटर्न एकच झाले. एकटं माघारी या नाही तर रिटर्न या पण या. आणि खरं असलं तर माफी मागा कान धरून. आणि खोटं असलं ना 350 रुपयाची 10 मारायची आणि 1 मोजायची. अशा 10 मारायच्या म्हणजे 100 मारायच्या. जवळ ठेवा तुमच्या. हे डेपुटीचं घर नाही ना. आज आपले काय आजपासून याच्यापासून परोपकार करणार घर नाही. आमच्या घरामध्ये ना दुसऱ्या मांजराला सगळं प्रवेश येतं. माणसाला काय प्रवेश नाही करतो आम्ही. तुमच्या घराण्याच अहो माग बकरीत सुद्धा उल्लेख होता तुमच्या घराण्यांचा. इतका दानशूर तुमचा घराणा. त्या इतिहासकारांनी उल्लेख केला नसेल पण ते वरच्या आत्मे बघत आहेत. आमच्या आजीने किती जीव लावलेला आहे. इतिहासाच्या पाण्यात बरेच तुमच्या सांगू घरात नका. तुम्ही सैनिकांना त्यांना जीव घालीत होते. बघा आधी घरी बघतो ना मी बोर्ड. मला बोर्ड जाताना कसं काय दिसला नाही. जाल्या आणि श्याम यांना घरात येण्यास बंदी हुकमावरून डेपुटी. बरोबर आहे सदा भाऊ बरोबर म्हणला ते. ठीक आहे ठीक आहे. का बोर्ड कोण लावला रे? कोणता बोर्ड? बोर्ड कोण लावला? ये पटकन. कोण लावलं? मला तर माहिती लावला. नीट बघ कोण लावला. नाही मला नाही माहित. पण लावला कोण लावला बोर्ड? मी लावला. कमून लावला? कमून लावला? तू मालक झाला काय घराचा? कमून लावला बोर्ड तो? काल श्यामराव जरी बसायला दिलं त्यांनी हात लावून दिला आणि ज्याला जरी दिलं तर त्यांनी पण हात लावून दिलं. मग ते आपल्या तर 4-4 वेळा येतात. मग मी पण आयडिया दिली तर म्हटलं त्यांना पण येऊन द्यायचं नाही म्हणून मी बोर्ड लावला. तो मला विचारला का बोर्ड लावताना? नाही. मी कोण आहे झाल्या घरातला? मला. मग कमून नाही विचारला मला तो? घरात येणाऱ्याला बंदी करणारा तू कोण आहे? हा अरे हे गाव म्हणजे आपलं कुटुंब आहे. हो लहान आले पोरं कोणी आपल्या घर दारात येते. आजा पाजापासून आतापर्यंत आपल्या दारात कोण आडीलं नाही. हा मग ते उठलेलं आहे माझ्या आजीनी बापानी. आणि तू लोकांना घरात बंदी करायला लागला का? तू एवढा मोठा झाला का तू गावापेक्षा? हा होय ते मला येऊन देत नव्हते म्हणतात. अरे तुला येऊन द्यायला तू कोण आहे त्यांच्या येऊन द्यायला? मग तू त्यांना घरात हे करशील का? मग त्यांच्या तू काय वेगळं वागला त्यांच्यासारखंच वागला. तू तिथे जाऊन 4-4 तास बसायला म्हणलो कसं काय येऊन देतो तू? ते जायचं हे करीत बसायचं. परत जर बोर्ड लावला तुला सांगतो मग नालाय का बंदी नाही करायची. दरवाजा उघडून ठेव. श्यामा कशा आले आमच्या दारात तुम्ही आता? हा अरे दादा ते मी बोर्ड लावला. तुम्ही काही बोलूच नका डेपुटी. अरे माझं ऐकून घे दादा. मी तसा बोर्ड लावीन का? तो डिगेन लावला बोर्ड. डिग्या कोणाचा आहे? डिग्या तुमचाच आहे ना. तुम्ही सांगितल्याशिवाय डिग्या लावून का बोर्ड? मला सांगा बरं तुम्ही. मला आहे ना तुमच्या संग बोलायची इच्छा बी नाही. तुमच्या दारात परत आयुष्यात कधी येणार नाही तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही माझ्या दारात येऊ नका. गोरबरीच्या दारात अजिबात येऊ नका. तुम्ही बोलूच नका माझ्या. अरे ऐक माझं हे दादा. अरे मी लावलंच नाही. श्यामा तू काय म्हातार सारखं घुसून बसायला लागला रे बायासारखं. ऐक ना. नाही बोलायचं मला डेपुटी परत. जालू आहे तिकडे व्हायचं डेपुटी. अजिबात इथे यायचं ना. वपली का? अरे दादा मी नाही लावला ते बोर्ड. गोटे घाली नाही तर फुकरणी आणतो. झाल्या अरे मी नाही तुमच्या दारात बंदी केली की नाही तुम्ही? अरे दादा मी लावलाच नाही ते बोर्ड. तुम्हीच लावलाय. इथून जा. चालू मी नाही घालणार. झाल्या काय रे श्यामे? डेपुटी आलते का तुझ्याकडं? आलते. मी डायरेक्ट म्हणलं फुकरणीच तुम्ही इथून जाता नाही. फुकरणी दात पाडली असते मी त्यांची. बरं झालं माझ्याकडे बी आलते.
मला म्हटले ऐक ना आम्ही नाही लावला डिग्याने लावला. मी म्हणलं डिग्या काय लोकाचा आहे का? हा मग तुमच्या सांगण्यावरूनच लावला असं ना त्यांनी. मग बसले होते मला बोल मला हात झटेले बिटेले मी मग तोंड करूनच फिरून बसलो तिकडे. मला इच्छाच नाही म्हणलं तुमच्या दारात यायची. तुम्ही माझ्या दारात येऊ नका. मी आता कवडात लावून घेतलं लवकर जा म्हणलं माझ्या दारातून नाही तर मग तुम्ही आतापर्यंत आमचे दात पाडलेत ना मी तुमचे पाडी. बरं झालं तू म्हणला. हा. चल यायचं गावात चल गेलो. सदा भाऊ पारवीची सुद्धा इच्छा राहिली नाही बसायच्या. वर पडल्यासारखं झालंय भाऊ श्याम. हिला आता मी पाहिले आले डेपुटीच. काय चुकीचं आहे का बरोबर आहे? नाही चुकीचं आहे पण ती चूक मी केलेली नाही. ती चूक डिगे कोण झाली हो. अरे ऐका ए परो ए श्यामा ए जालू अरे ऐका मा. सदा भाऊ सांगा राव तुम्ही. अहो हे पोरं माझ्या अंगावर खांदूर खेळलोय त्यांच्याबरोबर वाढलोय मी यांना प्रवेशबंदी करीन का? आता ते लिहिलेले त्यांच्या मनाला लय लागले डेपुटी. रडले ते एवढे डांबरट ते जाल्या श्याम्या पण डोळ्यात पाणी आणले त्यांनी. वाईट वाटले त्यांच्या इथं लागले. अहो बरोबर आहे पण ते लिहिलंच नाही. त्या डिग्याला बंदी केली. डिग्या आपल्या बंदी केली डिग्याला म्हणजे डिग्याला येऊन नाही दिलं. जाल्याने हाकून दिलं घरून म्हणून ते डिग्याने केलं. मला माहीतच नाही. असं जर मला माहीत असतं तर मी त्या कवाच बोर्ड फाडला असता राव. आता त्यांच्या मनाला समजावं लागन डेपुटी. ते समजायच्याच बेतात नाही. मी घरी गेलो त्यांच्या माफी मागितली पण ते पोरं हे करायला लागलं. देवा शपथ तुम्हाला आता सांगतो त्यांना मी काही चुकलं तर धना मारितो पण ती बोलणं लागलं त्यांना. सदा भाऊ देवा शपथ मी आहे ना मी लिहिलंच नाही बोर्ड. मी खोटं नाही बोलणार. अहो ते पोर आहेत ना त्याला जरी मी बोलत असलो हानीत असलो ते मला छळीत असले तरी आमच्या घराने का कोणाला बंदी केली राव. त्यांचं जरी हृदय झालंच ना माझं काळीच पिळवटून निघलंय. अहो यो डेपुटी बोलन रागवन पण तसं नाही हो मनाने. आम्ही बी तसे नाही डेपुटी. तुम्हाला सांगतो अन्नाचा घास खाल्ला नाही 2 दिवस झाले. अरे मित्र हो तुम्ही मला हेच ओळखीलं का? हा तुम्ही मला तुमच्या दारातून पाठवलं. अरे कसं वाटलं असं पाठवलं तुम्हाला नाही माहिती आम्हाला. अरे पण मला सांगा ना माझी जिंदगी जर होणारच नाही ना हे त्या डिगेने जर नसतं केलं तर हे मला भरायची गाडीच नव्हती. आयुष्यात तुम्ही मला एवढं छळता का किती हे करता. मी 2 मिनिटं बोलन तुम्हाला हानी रागवण. सदा भाऊ मला सांग कधी माझ्याकडून झालं का? आम्ही ऐकलं ना म्हणूनच परत आलो. डिग्याने केलं म्हणून. यांनी पाहिलं आता मी बी यांनी नेलं मला दाखवलं. मला बी राग आला ना. असं असतं का म्हणलं पुढे घरात बंदीचं. हे बघा काय आहे ऐक ना. तुम्हाला सांगतो सदा भाऊ 2 दिवस झाले अन्नाचा घास उतरणं करायचं खाली त्यांच्याशिवाय खात नाही. आम्ही उठसूट त्यांच्या घरात येतो आम्ही खातो पितो आणि डायरेक्ट घरात बंदी म्हणलं तर कसं वाटलं असं रावल तुम्ही? अरे मला बरोबर नाही वाटलं. मी डिग्याला हाणला. मला जर माहित असतं तर मी तुमच्या इथून मागच बोर्ड लगेच काढून टाकला असता. मला माहितच नाही. मी आहे ना त्या डिग्याच्या वतीनं माफी माफी मागतो. नाही झाली चुकी त्या डिग्याकून पण ते तुमचे मन दुखावले गेले. काय होतं माहितीये का सगळ्याचे मन दुखाव पण दोस्ताचे आणि आईबापाचे आणि परिजनाचे मन नाही दुखू. फार वाईट लागत माणसाला. काय होतं एक वेळ मारला ना तर मारल्याचा वळबूत होतो डेपुटी पण बोललेले शब्द आयुष्यभर ध्यानात राहते. तुला सांगतो श्यामा मला माहिती आहे तुमचं काळीज माझ्याविषयी कसं आहे आणि माझं काळीजी तुम्हाला माहिती. अरे मी बडबड आहे बोलन हानीन मारीन पण माझ्या मनात कधी कपट नसतं. सदाभाऊला माहिती आहे. सदाभाऊ लहानपणापासून माझ्या सगळं वाढले तर सदाभाऊ माझी एवढी चेष्टा करीन मी सदाभाऊची करीन. होय सदाभाऊ कधी आहे ना काय डोळ्यांनी पाहिलं कानाने ऐकलं तरी बी त्या घटनेमागचं सत्य काही वेगळं असतं. त्याच्यामुळं रिॲक्ट होताना आहे ना थोडा विचार केला पाहिजे प्रत्येकाने. एकदम माणूस भावनेच्या आरी जातो असं होतं. सदाभाऊ जी नाही ती गोष्ट मला विचारित मला जाब विचारित मग हे विचारायला काय झालं मित्रांनी आम्हाला घर का बंद केलं माझ्यापासून का तोंड लपून पळत होते तुम्ही? मला कम नव्हती विचारायला आली तुम्ही. कसं विचारू तुम्हाला जर यायनच बंदी केली तर कसं बोलणार? अरे पण ते सदाभाऊ म्हणले तसं अरे कानात डोळ्यात 4 बोटात अंतर आहे. नेमकं घडलंय काय काय येतं तर करायला पाहिजे होतं ना. आज तुला सांगतो सकाळपासून माझ्या घास नाही खाल्ला मी. बरं आता आहे ना सगळ्यांना चहा पाहिजे. तो सगळ्यांची तोंड गोड करीतो मी. चला बरं चहा कुठे सुगंधाची इथं प्यायचा आहे का डेपुटीची इथं? अरे चहा पाहिजे तो ते अशोकराव भोंगळ्याच्या हॉटेल चला एकदम कडक चहा पाहिजे. सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो तुम हमसे प्यार करने की जरा सी भूल कर लो मेरा दिल बेचैन है हम सफर के लिए मेरा दिल बेचैन है हम सफर के लिए. श्याम सुंदर जालिंदर
काय अण्णा काय बेचैनी चालली लय टाइम आउट टपका भाऊ. ए पण काही म्हणा आवाज काय हात नाही करायचा आवाज याच्या बाबतीत हो. अण्णा परत एकदा परत हा ए नाही यार काय होतं माहिती का कधी कधी ना खरं सांगू का तुम्हाला पोराव माझ्या तरुणपणी मला एक नटी आवडायची राव. कोण कोण सांग. रेखा रेखा माहिती हा रेखा मला एवढी आवडायची ना तिचे सिनेमा तिचे तुला माहिती का सायकलीव जाऊन मी नगरला सिनेमा थिएटरला जाऊन सिनेमा पाहून परत घरी आलेलो सायकलीव. आणि फक्त रेखाचे सिनेमा 3-4 वेळा. हे खरं आहे बरं का म्हणजे पहिलं काय आहे ना असे वेळच असायचं मिथुनदा म्हणलं का मिथुनदास त्याच्यासारखीच हेअरस्टाईल करणार लोक पिक्चर सोडणार नाही बघितल्याशिवाय असं अमिताभ बच्चनचं तसंच एकदम अशी लोकांना येडच लागत येडे. श्याम्या अण्णा रियाकासून बच्चनचं काय लपड होतं का काय ए पव्यो बिलिंदर जालिंदर बिलिंदर असं नाही बोलायचं. तू काय कर माहिती का लपडा शब्द चांगला नाही वाटत. सिलसिला नावाचा सिनेमा बघ मग तुला कळण जयाबाई आल्या आणि काय लोचा झालाय ते चर्चा नको काढू दे काही पण ते जाऊ द्या मी काय म्हणतो अण्णा पण रेखा खरंच रेखा अजूनही पाहू तुम्ही आता पिक्चर लागले तर म्हातारी माणसं टाईट होते. जालू जालू तुम्हाला खोटं वाटून मी रेखाला भेटायसाठी थेट मुंबईला गेलो. काय मुंबईला गेलो आणि तिचा बंगला शोधला. बंगल्या बाहेर 2 दिवस 2 रात्री वडापाव बसून राहिलो. रेखा तर नाही भेटली होती दुसरे कपडे घातलेले आले टोपीवाले दांडक्यावाले 2-3 दांडके टाकले पळून आलो. पण जीव अजूनही माझा रेखा म्हातारा झालो तरी असं वाटतं रेखाला कावा तरी पाहणार आहे राव. 100% दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर अण्णा. तुम्हाला अजूनही इच्छा आहे रेखाला भेटायची बोलास फुलास ना मग अण्णा पाहिलं मग तुम्हाला माहित नाही काय नाही बा अहो रेखा यंत्र ना आपल्या आईला नगर मध्ये नगरला रेखा नटी हो इव्हेंट आहे काहीतरी त्यामुळे ती येणार आहे तिथं आणि तिचे ना 2 परफॉर्मन्स सुद्धा होणार आहेत तिथं. पण आता काय शक्य आहे अण्णाला ह्या वयामध्ये आता नाही त्यांना ती कार्यक्रम नाही बघायचं काहीतरी करून आहे ना रेखाला बघायचंच. तुला सांगू का त्याशिवाय मी शेवटचा श्वास घेणार नाही डोळे मिटवणार नाही. अण्णा मी काय करतो माहिती का तुम्ही डोळे मिटवणारच नाही ना एक मस्त पैकी रेखाचा जुना फोटो फ्रेम करून आणतो अण्णाला दाखवतो म्हणजे बामीने घेऊन दे फुकडी आणून दे मला असं नाही खरंच पाहिजे तुम्ही माहिती चेष्टा नाही भावनाशी खेळू नका बरं का तुम्ही तसे डांबरट आहे तुम्ही. तुम्हाला खोटं वाटतं का तुम्हाला मी व्हॉट्सअपला मेसेज आला नाही मग आपला आईला नगर आहे ना त्याच्यावर कमेंट पाठवू हे पा खरं रे भावनाशी खेळू नका बरं. या पा बघ आहे ना अण्णा काय फोटो आहे रेखाचा आज मी पहा त्या पोस्टरवर. पण अण्णा याला तिकीट हो एंट्री फी 500 रुपये एकाला. किती 500 लय होते रे. अरे तमाशाला 100 रुपये तिकीट नाही राहू एवढं 500 म्हणलं. अण्णा रेखा आहे ती एवढे पिक्चर हिट केले तिने. तमाशा आपल्या लोकांचा असतो त्याच्यामुळे ते कसं आहे बिचारे आपल्या लोकांच्या हिशोबाने पैसे आकारते. 500 थोडे जास्त होते तरी 500 हिशोबाने राव. तुमची इच्छा होती ना अचानक ते मला दिसलं समोर म्हणून तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला जायचंय तर जा भेटायचंय तर भेटा नाही तर नका भेटू चालू दे आपलं. मग नानी ऐकन चले भाऊ मेरा दिल बेचैन है. ओ डेपुटी तशाला वर राडतो राहिले राहू द्या ना. अरे हे खाली ना खाली लोकांना जाता येताला लागते काही दिवस गोंधळापर्यंत राहू दे असेच वर गोंधळा दिवशी खाली सोडा आहे. बरोबर हा झालं रात्री सगळ्या लावून झालेत ना. हा सारे लावून झाले. का आले डेपुटी नमस्कार. नमस्कार नमस्ते. जगदंब भारी काम झालं हो रात्री तुम्ही बराच वेळ थांबले. डेपुटी रात्री 2:30 वाजले होते. वाजू दे पण सगळं काम झालं ना. आणि तुला सांगतो आपल्या जगदंबा सांस्कृतिक मंडळाचे पोरं ज्या टायमाला काम आहे त्या टायमाला सगळे हजर राहणार आणि काम करणार. तुला सांगतो कालच्या कालच सगळ्या माळा लावून झाल्या आणि चेक केलं ना आम्ही इतकं भारी दिसते. अरे याच वर्षी नाही दरवर्षीच भारी दिसतं आणि पोरं झटून कामं करते म्हणून एवढा आईचा गोंधळ चांगला पार पडतो. आणि मंगळवारी आईचा गोंधळ आहे तर मंगळवारी सगळ्यांनी जसे रात्री तुम्ही झटून राहिले ना तसंच मंगळवारी दिवसभर पार गोंधळ पार पडोपर्यंत लोक जेवून जाईपर्यंत सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. करू नका आपले सगळे पोरं तयार आहेत तुम्हाला सांगतो. आम्ही तर हायच धडाडी नाही पण पोरं सुद्धा सगळे तयार आहेत. काय रे चालतंय बरं आता हे सगळं पार पडले आता आम्ही जावं का आमच्या उद्योगाला. जा पण सोमवारी सकाळच्या पारी लवकर या.
मंगळवारी सकाळी मंगळवारी सोमवारी संध्याकाळी सोमवारी संध्याकाळी या. तुम्ही काळजीच करू नका येऊ का मला रात्री जागल्यामुळे मला बोलायचं. तसंच झालंय झोपा. बरं मी काय म्हणतोय तू आता काय कर पलीकडच्या त्या मागच्या माळा राहील त्या चेक करून घे आणि ये घरी. मी जातो आता घरी. हो चल. झाल्या लईच अंकन कर दे पडाव का काय रे पड साधा कादा झोपतोच. अरे तुम्हाला किती शोधलं रे मी सकाळपासून शोधितोय राव दोघांना. का तुम्ही लय भोकुड काय उगत मी म्हणलं आता कसं आहे तुम्ही दिला गोविंदा घालून माझ्या डोक्यात कुंभा काढून काय आणि आता झाले बाजूला सकाळपासून मी शोधितोय राव. काय अरे माझी आवडती नटी. हा तो विषय होय. आणि आमच्या डोक्यात सध्या आपल्या आईचा कार्यक्रम नाही होय. ते डोक्यात रातभर आम्ही 2:30 वाजता तिथं होतो. सकाळी उशिरा उठलो इथं आलो आता एवढं. तरी एक काम करा तुम्ही तुमचा कार्यक्रम चालू ठेवा. पण एक विनंती राव माझी. ते विनंती काय तुमचा हक्क आहे आम्हाला काय सांगायचं त्याला काय. किती तिकीट आहे म्हणले 500. चला एक काम करणार आहो काय एक तिकीट माझ्यासाठी काढून आणि मी नगरला कसा पण जाईन भाऊ. पण एवढे माझ्यासाठी मेहरबानी करा. त्याला तुम्हाला आहे ना दोघांना 2-2, 3-3 पोरं होऊन देऊ आशीर्वाद देऊन टाकतो अगोदरच. नाही आमचीच खायची पंचायत आहे. कुठं आशीर्वाद देता असा भलं करीन देऊ. मी काय म्हणतो अण्णा म्हणजे बघा कार्यक्रम आपण सांगायचा तुम्ही खुशाल एकटे जाणार होय पाहायला. अहो काय त्याला काय आता आणि काय जवळ आहे का कार्यक्रम रात्री उशिरा आहे उशिरा संपन. एक काम करा आम्हाला घेऊन जा सोबत आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जाऊ होय. घेऊन येऊ, आणि जपून. घेऊन येऊ जपून. मग तुमची तिकीट तुम्ही काय काढायची तिकीट. मी अण्णा, मग आता अरे आमच्याकडे 500 पैसे रुपये तिकीट तुमच्या दोघांचे म्हणले 1000 रुपयाला चंदन लागेल मला. चंदन काय त्याच्यामध्ये हा अण्णा रेखा भेटणार रेखा एवढ्या दिवसातून नाद नाही करायचा. होय. आणि आपण रेखा समोर अन्नाची अशी बढाई करू ना. बढाई हा. मी डायरेक्ट रेखाला सांगन थेट पहिलीपासून हा. तर थेट 60 वर्ष झाले तुझे फॅन आहे. भेटायला सुद्धा आलती मग मुंबईला थे तुमच्या दोघांचे तिकीट मी काढायचेच. मग काय 1000 रुपये घालायचे अण्णा मग जास्त जायचं होतं रे. मी माझे काढा मी तुमचा जायचा खर्च करीन जेवणाचा करीन भाऊ. तुम्ही तुमचे काढा भावड्या. पहा बा तुम्ही तुमचे जरा तुमचे पैसे आम्हाला काय होय. यायला तुम्ही लय हट्टी आहेत. आता कसं आहे माहिती का गरजवंताला म्हणतेच ना तसं नसते. अण्णा आता फक्त रेखाला एकट्या रेखाच्या जीवासाठी. झालं. अण्णा एटीएम मध्ये गेले आणि पैसे काढून आणले भाऊ अण्णांनी. कडक कडक नोट अण्णा काय पहा आता तयार राहायचं संध्याकाळचा कार्यक्रम आहे. हा ठीक मस्त 7 वाजता. कपडे बिपडे फेटा बिटा एकदम हा कडक. जाऊ बरोबर आपण बरं का. हा? आम्ही आता तिकीटाची सोय करतो. तुम्ही तिकीट काढून या. हा. हा? तयार राहा आपण. हा. चला रेखाला भेटणार आता आपण मी. पोरांनी लय उशीर लावला गाड्या यांच्या भरोशावर नाही बसून चालत. आपणच शोधू त्यांना. जालू हे पर्या जालिंदर रुपा हे कस काय आलं तुम्ही इकडं? कार बी त्या याला पाहतोय जालिंदरला. कुठं आहे का घरात येतो? ते माणूस कधी घरात असतो का? कुठं गायब झालाय? अहो सकाळपासून कुठे गेलात काय माहिती. मी पण गावात ह्या दोन्ही आळ्याला चक्कर मारली तिकडून नाही पाहिलं मंदिराकडे नाही. कुठं गेला काय तुला सांगून नाही गेला? अहो ते पिंपळाचं पान ते म्हणतात ना काय ते म्हणे मला बी सुचना ते. 12 पिपळाचा हा, मुंजा तसलं बघा. आहे भाऊ लगरीच आहे. तुला आता कसं काय सांगणार पण घरात नाही ना तो घरात नाही. सांगून नाही गेला ना. पाठ 5 वाजता उठून डबा केलाय नाश्ता खाऊ घातलाय 5 म्हणले मी कामाला चाललोय. अजून माणूस कुठे काय आहे मला पत्त्या सुद्धा नाही फोन सुद्धा केला नाही. असं जे भाऊ तू नशीब तू जालिंदर हे जाऊ का? हा बरं, शोधते बरं. तुम्ही त्याला. चहा पिऊन नाही नको बाळा बरं, मला त्याला शोधायचंय. काय करतो हे मानव देव जाणे. श्यामा श्याम सुंदर ए श्यामू कुलूप हे कुठं गेला का? सकाळपासून शोध येतोय बघ घराला. कुलूप कुठं सापडायचा यो. हे परी सुगंधा काय अण्णा इकडं
अरे तू बाहेर होते होय. अहो कपडे सुकवत घालत होते, ऊन पडलं म्हटलं आज. काय म्हणता बोला ना. अरे काय झालं माहिती ते 2 उंडगे सकाळपासून त्या 2 पोळांना शोधितोय. ते नगिने 2 श्याम्यान ते जे आल्या. अरे देवा, तुम्ही बी कोणाला शोधू राहिले? ती गेले असतील कुठेतरी, जाऊन बसले असेल शेताबितावर. तुला कोणाला तो पाहिले का? नाही नाही मी बघितले नाही. पण अण्णा काय काम आहे हो एवढं? अरे कामाचं जाऊ दे बाबा, तुला नंतर सांगेल मी निवांत पण कामाचं. अण्णा सांगा ना. किरकोळ आहे, तू नको काळजी करू. पण मला आता त्यांना शोधायला कुठं शोधू रे? आता त्यांना गावात लय शोधलं भाऊ. हो ते त्यांच्या शेतावर ते नाही का प्यायला बसत, तिकडे तिकडे जाऊन बसले असं. पण मला सांगा अण्णा, एवढं काय अर्जंट काम आहे पर तुम्हाला बरं शोधायला एवढं? ऐक ना बाळा, लेकरा थोडं किरकोळ आहे ते, निवांत आहे. तुला सांगेल मी, तर एवढं महत्वाचं नाही. जाऊ का? मी पाहतो त्यांना. काय काम असं अण्णाच? नामदेव, अरे डेपुटी काय चाललंय? काय काय नाही, चार्जिंगला लावली गाडी. काय बाहेर जायची तयारी चालली काय? काहीतरी. हा जर जायचं थोडं बाहेर. आणि नगरला जाणार आहे काय? नगरला नाही, इकडे चाललोय आत्याकडे. तुरपात्या नाही का, ते जरा दुखत आहे तिचं. मला वाटलं काय नगरला काम, काय कुठं पट्टी कांद्याची, कुठं काय किराणा, काय? नाही नाही, आता पट्टी का ऑनलाईन टाकून देते ते. ऑफिसचं काही काम असलं? नाही नाही, ग्रामपंचायतचं नाही का? नगरला काही कामच नाही. नगरला काही काम नाही. काय झालं माहिती का, काहीतरी कार्यक्रम आहे, नटनटी कोणतरी येणारे म्हणले मोठा. तर म्हणलं ते माझ्या मनात आलं. नगरला नटनटी येणार आहे? हा मी ऐकलं राव ते श्याम त्यांच्या फोन. म्हणलं तू जाणार असला तर मग जावा तुझ्या बरोबर लटकून. नाही नाही, मला पण नाही माहित. मला तर तसं जागलं नसतं नटनटी यायचं म्हणलं. म्हणजे नगर हा विषय नगरचं नाही, मला ते तुरपात्याकडे जायचं आज. मला वाटलं 2-4 काही आणायचं का? नाही आणायचं नाही, मला यायचं होतं. नाही तर मग येताना फाटेवून घेऊन येतो काय आणायचं असलं. नाही आणायचं नाही काय. नगर नाही ना? नगर नाही. जाऊ जाऊ का? हा चल. डेपोटी ते एक बोलायचं राहिलंच गाड्या. ते 2 नगिने पाहिले का श्याम्यान आल्या? त्यांचा काय भरोसा आहे अण्णा, सकाळ सकाळ नाही आले पण माझ्याकडे आज दिवसभर दिसलं नाही मला. आणि ते लंगरी 2 भंगरी सकाळपासून शोधितोय, कुठं दिसणार आहो गावात? ते त्यांचं काम असल्याकडेच माझ्याकडे तिथं, माझ्या कामासाठी नाही येणार ती. नाही पाहिले? नाही नाही, मला नाही दिसले. शोध बाबा, मी त्यांना शोधितोय. तू लोक श्याम्या ज्याला, अरे कुठं गेले दोघं? सकाळपासून तुकडे पडले व पायाचे. कटाळा आला ज्याला यांच्याच नादी लागून. मला हे दोघं लंगरीच भेटतात यात राव. वैताग आणला राव यांनी. हा याला आता ती रेखा परत भेटन का? कार्यक्रम परत पाहायला भेटन का? यांच्या मी नादी लागलो. एक काम करू ना, मला काय माहित नाही का नगर माझा? मी माझ्या पद्धतीने जातो ना राव, तिच्या जे होईन ते होईन. पण अण्णा तू निघाला कुठं? तिकीट नाही ना तुझ्याकडं. आता बस घरी जाऊन तोंड जोडीत मग बस करता. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, आज फिर निगाहों में गुल खिले हुए. ये समा है आपकी निगाहों में, गर्मियाँ भी आज है समाओं में. देखा एक लाज देत बघितलंय का? म्हातारा सकाळ धरून येते बांबलीच्या होतो मला बघत. बरं झालं हे दोघं आणले, आता तरी तिकीट मिळेल ह्या आशेवे मी. कायचं तिकीट आणा? हे बांबलीच्यांनी काय केलं, तुमची मजा घेतली काय? जी रेखा नगरला आली हा दोघांनी. हो यांनी माझ्याकडे आले, मला म्हणले अण्णाला आम्ही जरा थोडं बनितो. आणि मला मी सांगितलं तुम्ही अजिबात हे करायचं नाही म्हणले, मजा घ्यायची जरशी. दोघं? हा हे दोघच. म्हातारा ताळतळ बरं का आता बहुतेक. अरे 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 शाप लागन मला तुम्हाला, शाप. माझी आड्या नव्हती, श्याम्याची आड्या होती. काय दोघं राव इतके बेकार, इतके सकाळपासून टंगडे तोडे पैसे दिले मी कोणत्या. अरे इस्त्री केली या साजऱ्याला कवा करीत नाही बावळा टाहो. नानी खुश होईल ना आता. कडक काय नानी खुश होईल रे. अरे आराम करो. अन्नाचं आहे ना रेखावर पहिल्यापासून जीव आहे जरा, त्या पिक्चर पाहिल्यापासून. आणि मला कायम रेखाचं म्हणायचे मला. कुठे अहो तुम्ही यांच्यात सामील झाले का काय राहो? अरे म्हातारे मला माहिती आहे. 1,500 रुपये दिले तुम्ही यांना. पैसे कुठे माहे? पैसे 1,500 रुपये दिले तुम्हाला. माझ्याकडे दिले त्यांनी 1,500 रुपये. तुमचे 1,500 रुपये जाऊन देईन का मी? हा जर मी जर नसतो याच्या सामील तर ते 1,500 गेले असते. पैसे वाचले. म्हणला आमच्या तोंडाला भरोसा नाही. पण डेपोटी एक बर का, मला रेखा आवडती हे यांना माहीत झालं. आणि यांनी रेखाच्या नावाने मला जे पिळलंय
तर ताट लागेल रे तुम्हाला. नाही हो, अण्णा तुम्हाला आहे ना 100% रेखाला भेटायला नेऊ. आपण डेपुटीच्या म्हशी आणायला जातो ना मुंबईला, तेव्हा यांना घेऊन जाऊ. आमचं ठरलंय. रेखा नावाची म्हैस नाही ना नाही नाही हो अण्णा. हे मला खरंच भेटावं का तुम्ही? अण्णा तुम्हाला सांगतो, आपण म्हशीला पुढच्या महिन्यात जाणार आहेत म्हैस आणायला बरं का. तर आपण काय करू, एक दिवस आधी जाऊ आणि आपण काय करू, रेखाच्या बंगल्या पुढं आधी विचारू, भेटता आलं ते भेटू आणि त्यांचा कार्यक्रम बी असतो. कार्यक्रम म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, ती जबाबदारी आमच्यावर लागली. हा नक्की तुम्हाला रेखाला भेटणार. तसं मी डोळे मिटायचो नाही रेखाला भेटल्याशिवाय. चला तुम्ही बिया करायचे दोघं राव. ते डेपुटी चांगला माणूस आहे हो.